स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. चिन्ह देत नसाल तर ते गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामतांची चिन्ह गोठवण्याची मागणी. विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावल्याचं म्हणत कामत यांचा जोरदार युक्तिवाद. अपात्रतेच्या निर्णयाआधी शिंदेंना पक्ष आणि चिन्ह. 5 पैकी 3 आमदार फुटल्यास पक्ष त्यांना कसा देणार, कामत यांचा युक्तिवाद. पुढची सुनावणी आता थेट 2 सप्टेंबरला. पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमध्ये राहुल गांधींचा संवाद, तर कार्यक्रमात राजकीय पक्षाचं बंधन नाही, सपकाळांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. जेनझींसोबत संवादासाठी केंद्राचा मोठा निर्णय. केंद्रीय मंत्र्यांचा दररोज एका विद्यापीठाचा दौरा. केंद्र सरकारकडून 1 दिवस 1 विद्यापीठ उपक्रम. विद्यापीठात मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. राज्यातील शाळांची अवस्था बघता शालेय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अभिजित दिपके यांच्याकडून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. स्कूल ठिकोरा अभियान अंतर्गत लातूरमधील शाळांची अवस्था बघून दिपकेंचा संताप. पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीनं चर्चांना उधाण. सिल्वर ओकवर शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये 3 तास खलबतं. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. सच्चिदानंद सिंहांकडून सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा नोटीस. अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याच्या दाव्यावर ठाम, तर राष्ट्रवादीचाही सच्चिदानंद सिंह यांच्यावर पलटवार. महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य. मराठी न बोलणाऱ्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई. 3 महिन्यांसाठी रिक्षा टॅक्सीचा परवाना रद्द करण्यात येणार. मुंबईत कॅब चालकाची मुजोरी. मराठीतून OTP सांगण्यावरून प्रवाशासोबत वाद. OTP इंग्रजीमध्येच सांगण्याचा चालकाचा आग्रह. चर्चगेट बोरिवली लोकलमधून एकाला ढकलून दिल्याची घटना. प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू. दिव्यांगांच्या डब्यात किरकोळ वादातून घटना. धक्का देणाऱ्या व्यक्तीला गतिमंद असून पोलिसांकडून अटक. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या सुनावणी संदर्भातली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. आज 8व्या दिवशी ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. कालच्या सुनावणीमध्ये जशी कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केलेली होती, तशीच मागणी आज देवदत्त कामत यांनी सुद्धा केलेली आहे. तर 2018ची पक्षघटना असंविधानिक आहे असा युक्तिवाद शिंदेंचा नव्हता असं म्हणत कामत यांनी ठाकरेंची बाजू जोरदारपणे कोर्टात मांडलेली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 2 सप्टेंबरला होणार आहे. बघूयात आजच्या सुनावणी संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज 8व्या दिवशी ही सुनावणी पार पडली. ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी 7व्या आणि 8व्या दिवशी ठाकरेंच्या बाजूने सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. 8व्या दिवसाच्या म्हणजेच गुरुवारच्या सुनावणीत ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. तर 2018ची पक्षघटना असंवैधानिक आहे असा युक्तिवाद शिंदेंचा नव्हता. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात असा उल्लेख नव्हता असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला. आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद करण्यात आला, त्यातले महत्त्वाचे 11 मुद्दे काय बघूया. विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास आम्ही गमावलाय. त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. कोर्टाला आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे. आमदारांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगला. आजही आमदार पक्षांतराचे फायदे घेत आहेत. अपात्रतेच्या निर्णयाआधीच विधानसभा अध्यक्षांनी पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा कसा होणार? पक्ष त्यांना देऊन टाकणार का? धनुष्यबाण चिन्ह देत नसाल तर ते गोठवा. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातल्या संख्याबळावर झालाय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत. राजकीय पक्षाचं महत्त्व जास्त असतं. विधिमंडळ पक्ष फुटल्यावर यात चिन्हाचा संबंध नाही. राजकीय पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध आहे.
शिवसेनेत राजकीय पक्ष नाही, विधिमंडळ पक्ष फुटला. विधिमंडळ पक्षाचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं. आमच्याकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य, त्यांच्याकडे फक्त 4 लाख सदस्य. आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावरच राहील आणि अराजकता माजेल. असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला. एकीकडे सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे तर दुसरीकडे कोर्टाबाहेर ठाकरे आणि शिंदेच्या नेत्यांमध्येही शाब्दिक चकमकी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कायद्याप्रमाणे शिंदेचे आमदार अपात्र व्हायला हवे याआधीच्या अनेक निकालांचा दाखला कोर्टाला दिल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. त्यासोबतच चिन्ह गोठवण्याची ही मागणी करण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलं. तर ठाकरेंच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी कोर्टात पाहायला मिळाली असं म्हणत शिवसेनेचे नेते डॉक्टर राजू वाघमारे यांनी सावंत यांच्यावर पलटवार केला. पाया त्यांनी सांगितलं ना, हा पाया आहे पाया ना. आहे, हो. एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा. मग चिन्ह देणार, नाव देणार, विषयच येणार नाही. म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता. त्यांनी सगळे सोदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं, बघू आपण न्यायाची अपेक्षा करूया. कोर्टात आता हे सांगत होते की ज्या सिम्बॉलचा फायदा घेत आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणात फक्त सिम्बॉलवर कोणाला निवडून येता येत नाही. तुम्हाला काम करावं लागतं, लोकांची सेवा करावी लागते, लोकांसाठी झटावं लागतं, तेव्हा तुम्ही राजकारणात निवडून येतात. हे म्हणतात की सिम्बॉलमुळे निवडून आले. आता म्हणजे एवढी वैचारिक दिवाळखोरी उभाटाची आणि उभाटाच्या वकिलांची कोर्टात बघायला मिळाली. ते बघून जरा वाईट वाटलं की महाराष्ट्रातले आपले लोक अशा पद्धतीने वैचारिक दिवाळखोरी करतायत. पण शेवटी काय करणार. तर पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते ठाकरेंसोबत आहेत. आमच्याकडे 19 लाखांपेक्षा अधिक सदस्य असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. तर आमच्याकडे आमदार आणि खासदार जास्त आहेत असं म्हणत डॉक्टर राजू वाघमार यांनी सावंत यांच्यावर पलटवार केलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणावरही विश्वास नसल्याचं म्हणत वाघमार यांनी टीकास्त्र डागलं. युक्तिवाद केला की मिळणारी मतं कोणत्या पक्षाची आहेत कसं कळणार तुम्हाला, हाही एक युक्तिवाद त्यांनी त्यावेळेला केलेला आहे आणि ते स्पष्ट आहे ना. म्हणजे जर तुम्ही असं कारण इलेक्शन कमिशनच्या डोक्यात काहीतरी त्यावेळेला आलं होतं की एवढे आमदार आहेत म्हणून एवढी मतं आहेत, तर ही मतदार हा काही पक्षाचा कार्यकर्ता नसतो ना, तो पक्षाला मतं आणि ते युतीत लढलेले असतात, तेव्हा ती मतं कोणाची हे ग्राह्य धरता येणार नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. महत्त्वाचं पहिला मुद्दा असा की उभाटानी आणि यांच्या वकिलांनी यांचा विश्वास ना इलेक्शन कमिशनवर आहे, ना यांचा विश्वास हा स्पीकरवर आहे आणि ना यांचा विश्वास याच्या अगोदरच्या कोर्टाच्या जजमेंटवर आहे. त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही. आणि आता इथे या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या. उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या. उद्धव ठाकरे यांच्या वतीनं कायदेतज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी 8 दिवस आक्रमक युक्तिवाद केला. यावेळी आमदारांच्या अपात्रतेसह पक्ष आणि चिन्हासंदर्भात युक्तिवाद झाला. तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी यावेळेला कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्याकडूनही करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ही 2 सप्टेंबरला होणार आहे. 2 सप्टेंबरला एकनाथ शिंदेचे वकील कोर्टात युक्तिवाद सुरू करतील. आता ठाकरेंचे मुद्दे शिंदे कोर्टात कसे खोडून काढतात, कोणते नवीन मुद्दे कोर्टासमोर सादर केले जातात त्याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. 22 ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतो आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी पुण्यातील जेनझी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. आणि त्यामुळे सध्या या कार्यक्रमाची काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. पण राहुल गांधींच्या या कार्यक्रमावर भाजपसह महायुतीनं टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानं काँग्रेसनंही पलटवार केल्याचं दिसतंय. आणि त्यामुळे पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची ही जय्यत तयारी. येत्या शनिवारी पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानिमित्तानं शहरात जागोजागी राहुल गांधींचे असे कटआउट लावून सध्या काँग्रेसकडून वातावरण निर्मिती केली जाते. पण काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या छात्रों की गूंज कार्यक्रमावर टीकास्त्र डागलंय. काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालयं आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर काँग्रेसने पलटवार केलाय. आम्ही शाळा खोलल्या, शाखा नाही असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवारांनी दिलंय. तर राहुल गांधींच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतल्याचा टोला सतेज पाटलांनी लगावला. देशात आम्ही शाळा, महाविद्यालयांनी शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना. त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील. इथे पुणे हे शैक्षणिक हब आहे. देशातील मुली आणि मुलं या ठिकाणी शिकतात आणि हे पुन्हा सावित्री आईच्या मुलींच्या शिक्षणाचं उगमस्थान आहे. त्यांची सुरुवात पुण्यातून झाली. महिलांचे हक्क आणि मुलींचे शिक्षण, महिलांच्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली. त्याला विरोध करणारी मंडळी जी आहे त्यांना आपण काय बोलू शकतो. राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनं ह्याची नोंदणी चालू आहे. त्यामुळे आज पुण्यामध्ये ते येत आहेत याची दखल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे. कारण की त्यांना माहिती आहे की या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत. हे आता सगळ्यांना या ठिकाणी त्याची खात्री झालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो. येत्या शनिवारी पुणे आरटीओ कार्यालया शेजारी SSPMSच्या मैदानावर राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी 30 अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. आता सत्ताधाऱ्यांनी देखील या कार्यक्रमावरून राहुल गांधींना लक्ष्य केल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केलं होतं. जेनझी तरुणांचा सहभाग असलेल्या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकारनं सुरू केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून आता एक दिवस एक विद्यापीठ हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आणि या उपक्रमानंतर अंतर्गत केंद्रीय मंत्री विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. सरकारच्या या रणनीतीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. सरकारची जेनझी पर्यंत पोहोचण्याची रणनीती. एक दिवस एक विद्यापीठ उपक्रमाची आखणी. केंद्रीय मंत्री विद्यापीठात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. सरकारच्या उपक्रमावर विरोधकांचे चिमटे. नीट पेपर फुटीविरोधात दिल्लीत आक्रमक आंदोलन करत जेनझीनं सरकारला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं. जेनझी आंदोलनाच्या या यशानं सरकारला झुकवल्याचं दिसलं होतं. या आंदोलनातून जेनझी तरुणाईचं महत्त्व राजकीय पक्षांनाही समजलंय. त्यामुळेच आता सरकारनं या जेनझी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाच्या अंतर्गत मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखतंय. या उपक्रमाच्या अंतर्गत होणाऱ्या भेटींसाठी विद्यापीठं आणि मंत्री यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरच्या मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेतले जाणार आहे. तसंच सरकारच्या युवा आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती हे मंत्री देणार आहेत. हे अतिशय चांगला निर्णय आहे. शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहे आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील. एक चांगला उपक्रम.
एक दिवस एक विद्यापीठ उपक्रमाच्या माध्यमातून सरकारनं जेनझी तरुणाईला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले. सरकारच्या या प्रयत्नांवर विरोधकांनी टीकेची जोर उठवल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चाललं काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे. बिल्कुल, और वो मिनिस्टर्स और सारा कैबिनेट, उनके क्वालिफिकेशन क्या है, और वो जो कैबिनेट है प्रधानमंत्री महोदय का, वो कैबिनेट के बच्चे कहाँ पढ़ते हैं, कौन सी यूनिवर्सिटी में देश में पढ़ते हैं ये भी पता है. यहाँ पढ़ते कि बाहर पढ़ते हैं ये भी पता है. क्यों नहीं हमारे देश की यूनिवर्सिटीज में गए ये भी पता है. हे पाठवू देत, काय सांगणार आहे ते. मला आमच्याकडे गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिष्यशास्त्र. याचा अर्थ काय? तुम्ही ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यास करा आणि मग तुम्ही हात बघून सांगा, भविष्य बघून सांगा. तुमच्या मागे शनी कोपला आहे, तुमच्या मागे राहू लागला आहे आणि चंद्राची अवदशा आहे, हे सांगायसाठी जातील आणि सांगतील तुम्ही आमच्यामध्ये या, भाजपमध्ये आम्हाला मदत करा, तुमचा शनीचा कोप नष्ट करू, तुमची चंद्राची म्हणजे काही छाया असेल ती नष्ट करू, हे सांगायला जातील. एकीकडे राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून जेनझी तरुणाईशी संवाद साधतायत. त्यापाठोपाठ आता सरकारनंही एक दिवस एक विद्यापीठ कार्यक्रमाच्या माध्यमातून जेनझी विद्यार्थ्यांशी साद घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या प्रयत्नांना तरुणाई कसा प्रतिसाद देते आणि सरकारच्या या उपक्रमामुळे जेनझी सरकारच्या बाजूने झुकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकार सुद्धा जेनझींसाठी समोर येताना पाहायला मिळतंय. जेनझी आंदोलनानंतर आता सरकारनं तरुणांना आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत अशी चर्चा आहे. मुलींसाठी 2,000 रुपये पॉकेट मनी सुरू करण्याचा विचार सुरू आहे. तर मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर मुंबई मनपामध्ये फेलोशिप योजना सुरू होणार आहे. बघूया याविषयीचा एक रिपोर्ट. केंद्र सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकारनंही जेनझींवर लक्ष केंद्रित केलंय. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पॉकेट मनी म्हणून कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2,000 रुपये देण्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. मुलींच्या शिक्षणासाठी शासनानं पुढाकार दर्शवलाय. दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनीचा हा प्रस्ताव आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक बळ मिळावं यासाठी योजना सुरू करण्याचा विचार आहे. CSR निधीतून विद्यार्थिनींना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणातील मुलींसाठी पॉकेट मनीचा नवा उपक्रम आखण्याची तयारी सुरू आहे. तर 12 लाख विद्यार्थिनींना हा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावरून टीकास्त्र डागलंय. पैसे देण्यापेक्षा सोयी सुविधा द्या अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2,000 मध्ये 2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय? तुम्ही कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय. ज्या मुलांना आत्ता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहीत नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली. काय म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट करायला किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरून टोला लगावलाय. राम मंदिरात चोरी करणारे लोक आता जेनझीला सांगतायत असं म्हणत वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे. वाट बघत आहे जेनझी. हे काय संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2,000 रुपये देऊन जेनझीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनझी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे. जेनझींसाठी महायुती सरकारनं नवा उपक्रम सुरू केलाय. जेनझींसाठी मुंबई मनपामध्ये फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात येतोय. मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर महापालिकेच्या फेलोशिपची योजना असणार आहे अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे.
तरुणांना शहर प्रशासन, नागरी विकास आणि विविध सार्वजनिक प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. We will have a Gen Z fellowship program in BMC. Okay. What this Gen Z fellowship program will do is that we will have a proper professional selection criteria where we will invite applications from all those students who are interested in public policy, governance, politics, to understand public administration, who have done the relevant education in that field. Correct. They will apply for this fellowship program. There are 24 administrative wards in the city. Okay. We will select 50 fellows in BMC. Two will be allocated to each administrative ward. Okay. So 24 administrative wards, 2 to each ward. 24 into 2 is 48. And 2 fellows will be in the BMC headquarters to collate all the data that they get from the wards. Okay. They will be like a third eye as far as the functioning of the BMC is concerned. So Gen Z, young minds, third eye as far as BMC is concerned. We will get this program implemented and executed after we come to power in BMC. तर या योजनेमुळे तरुण विद्यार्थ्यांना थेट काम करण्याची संधी मिळणार असल्याचं महापौर रितू तावडेंनी म्हटलंय. या फेलोशिपच्या अंतर्गत आपण तरुण विद्यार्थ्यांना मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणि धोरणात्मक प्रक्रियेमध्ये थेट काम करण्याची संधी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 19 ऑगस्टपासून आपण सुरू करणार आहोत आणि अंतिम तारीख आहे ती 31 ऑगस्ट. पॉकेट मनी आणि फेलोशिपच्या धर्तीवर योजना आणून जेनझी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने तशी पावलं उचलली आहेत. येत्या काळात या योजना जेनझी विद्यार्थ्यांना किती भावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीन अस्सल प्रोटीन. MDH